श्री स्वामी समर्थ. लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ, अशीच कायम राहो पती पत्नीची दृढ साथ. 2 क्षणाचे असते भांडण, 7 जन्माचे असते बंधन. कितीही आले संकट जरी, नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन. लवकरच येणाऱ्या वटपौर्णिमा सणाच्या आपल्या सर्व मैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण या व्हिडिओमध्ये गर्भवती महिलांनी वडाची पूजा करावी का नाही, उपवास करावा की नाही, व्रत करत असाल तर कशा प्रकारे हे व्रत करावे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येतो. वटपौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान असून यंदा 21 जून रोजी आपण वटपौर्णिमा सण साजरा करणार आहोत. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी उपवास करतात आणि वडाची पूजा करत असतात. आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रतता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण तिला परत केले होते. यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही, तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान देखील त्यांनी दिले होते आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर वडाची पूजा करत असताना गर्भवती महिलांनी वडाची पूजा करावी का नाही याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेत आहोत. तर गर्भवती महिलांनी वडाची पूजा केली तरी देखील चालेल, परंतु स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेऊनच आपल्याला या वडाची झाडाची पूजा करायची आहे. वटपौर्णिमेचा उपवास करत असताना शक्यतो महिला निर्जला व्रत करत असतात, परंतु गर्भवती महिलेने चुकूनही निर्जला व्रत करू नये. यामुळे तिला आणि तिच्या बाळाला हानी पोहोचण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच गर्भवती महिलेने उपवास केला तरी देखील चालेल, परंतु आपली आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घेऊनच हा उपवास करायचा आहे. उपाशी पोटी हा उपवास चुकूनही करायचा नाही. आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार गर्भवती महिलेने वडाच्या झाडाची पूजा केली तरी देखील चालते, परंतु ही पूजा करत असताना वडाच्या झाडाला फेऱ्या न मारता वडाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. काही ठिकाणी महिला वडाची पूजा करत असताना वडाला फेऱ्या मारत असताना 108 फेऱ्या मारत असतात, परंतु आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारायच्या आहेत आणि आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे. परंतु गर्भवती स्त्रियांनी एकही फेरी मारायची नाही. एका जाग्यावर बसूनच वडाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे, मनापासून पूजा करायची आहे. तुम्ही पूजा कशा प्रकारे करता, कोणत्या भावनेने करता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या बाळाची आणि आपल्या स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर या वडाच्या झाडाची जर पूजा तुम्ही घरच्या घरी जर करत असाल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या वडाच्या झाडाची फांदी चुकूनही तोडायची नाही. तर ह्या वडाच्या झाडाची फांदी आपल्याला आदल्या दिवशीच तोडून आपल्या घरी आणून ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील कुंडीमध्ये या वडाची फांदी रोवून आपल्याला त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर ही पूजा करत असताना वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही काळा, निळ्या किंवा सफेद रंगाची कपडे, साडी परिधान करून चुकूनही या वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे अशुभ मानलं जातं, निषिद्ध केलेलं आहे. त्यामुळं आपण या दिवशी लाल, हिरवा, पिवळा, त्याचबरोबर आकाशी रंग असेल किंवा गुलाबी रंग, नारंगी रंग अशा रंगांचे, शुभ रंगांचे कपडे परिधान करून, साडी नेसून मगच आपल्याला या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर पूजा करत असताना तुम्ही जर ज्वेलरी जरी कोणती घातली असेल तर त्यामध्ये देखील हे जे रंग आहेत, 3 रंग लाल, काळा आणि सफेद, हे येणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाला गर्भवती महिलांनी चुकूनही प्रदक्षिणा घालायची नाही. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरायचं नाही. तुळशी मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे.
तर अशा प्रकारे गर्भवती महिलांनी या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. मी सांगितलेले जे नियम आहेत, काळजी आहे तर ती घ्यायची आहे. त्याचबरोबर उपवास करत असताना तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा आपल्या आरोग्यासाठी जे पौष्टिक आहे तर ते पदार्थ तुम्ही या दिवशी अवश्य खाऊ शकता. परंतु तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं देखील आपल्याला यासाठी या दिवशी टाळायचं आहे. जेणेकरून आपल्याला आणि आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला तरीही कोणतीही समस्या येत असेल, अडचण येत असेल, तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण या वटसावित्रीचा उपवास करायचा आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल आणि उपवास धरणं जरी शक्य होत नसेल, तरी देखील हा उपवास केला नाही तरी देखील चालेल. यंदा उपवास न करता पुढच्या वटपौर्णिमेला तुम्ही हा उपवास करू शकता. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व पौष्टिक आहार करायचा आहे. मसालेदार, तेलकट पदार्थ खायचे टाळून या वडाच्या झाडाला चुकूनही फेऱ्या मारायच्या नाहीत आणि अशा प्रकारे विधिवत तुम्हाला या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही पूजा कशाप्रकारे करता, कोणत्या भावनेने करता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण कोणतेही मनामध्ये शंका न आणता, कोणताही विचार न आणता आपण या वडाच्या झाडाची पूजा अवश्य करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.